एकादशी व्रतकथा. पुत्रदा एकादशी. युधिष्ठिर म्हणाले, श्रीकृष्ण, कृपा करून पौष महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशीचे महात्म्य सांगा. तिचे नाव काय आहे, ती करण्याचा विधी काय आहे, त्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, पौष महिन्याच्या शुल्क पक्षातील जी एकादशी आहे तिचे नाव आहे पुत्रदा. पुत्रदा एकादशीला नाममंत्राचे उच्चारण करून फळाफुलांनी श्रीहरीची पूजा करावी. नारळ, सुपारी, महांगोळ, डाळिंब, आवळा, लवंग, बोरे व आंबे इत्यादी फळांनी देवदेवेश्वर श्रीहरीची पूजा केली पाहिजे. त्याचप्रमाणे धूपदीपानेही भगवंताची पूजा अर्चना केली पाहिजे. पुत्रदा एकादशीला खास करून दीपदान करण्याचे विधान आहे. रात्री वैष्णव पुरुषांबरोबर जागरण केले पाहिजे. जागरण करणाऱ्यांना जे फळ प्राप्त होते ते हजारो वर्षांनी तपश्चर्या करूनही मिळत नाही. ही सर्व पापांचे हरण करणारी उत्तम तिथी आहे. चराचर जगासहित समग्र त्रैलोक्यात यापेक्षा श्रेष्ठ कोणतीही तिथी नाही. समस्त कामना व सिद्धींचे दाता भगवान नारायण या तिथींचे आदिदेवता आहेत. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. भद्रावतीपुरीत सुकेतुमान राजा राज्य करीत होते. त्यांच्या राणीचे नाव चंपा होते. राजाला दीर्घ काळापर्यंत कोणतेही वंशधारी पुत्र झाला नव्हता. म्हणून दोघे पती-पत्नी नेहमी चिंतेत व दुःखात डुंबलेले असत. राजाची पितरे त्यांनी दिलेले अर्ध शोकोच्छ्वासाने गरम करून पित होते. त्यानंतर राजाच्या नंतर दुसरा कोणी असा दिसत नाही जो आम्हा लोकांचे तर्पण करेल असा विचार करून पितरे दुःखी राहायची. एके दिवशी राजा घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलात निघून गेला. पुरोहित वगैरे कोणालाही ही गोष्ट माहीत नव्हती. हरिण व पक्षी विचरण करणाऱ्या त्या निबिड अरण्यात राजा फिरू लागला. मार्गात कुठे कोल्ह्यांची कोल्हेकोई ऐकू येत असे तर कुठे घुबडांचे ओरडणे, जेथे तेथे अस्वले आणि हरणे दृष्टीस पडत असत. अशा प्रकारे फिरत फिरत राजा जंगलाचे सौंदर्य निहाळीत होते. एवढ्यात दुपार झाली. राजाला भूक व तहान सतावू लागली. ते पाण्याच्या शोधात इकडून तिकडे भटकू लागले. कोणत्या तरी पुण्यप्रभावाने त्यांना एक उत्तम सरोवर दिसले. ज्या सरोवराजवळ ऋषीमुनींचे बरेच आश्रम होते. शोभिवंत राजाने त्या आश्रमाकडे पाहिले. त्यावेळी शुभशकुन घडू लागले. राजाचा उजवा हात व उजवा डोळा फडफडू लागला की जो उत्तम फळाची सूचना देत होता. सरोवराकाठी अनेक ऋषी वेदपठण करीत होते. त्यांना पाहून राजाला खूप आनंद झाला. ते घोड्यावरून उतरून ऋषींच्या समोर येऊन उभे राहिले व पृथक पृथक या सर्वांना नमस्कार करू लागले. ते मुनी उत्तम व्रताचे पालन करणारे होते. जेव्हा राजांनी हात जोडून पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला तेव्हा मुनी म्हणाले, राजा, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. राजा म्हणाले, आपण कोण आहात, आपली नावे काय आहेत आणि आपण कशासाठी येथे जमला आहात, कृपया हे सर्व सांगा. मुनी म्हणाले, राजन, आम्ही विश्वदेव आहोत. येथे स्नानासाठी आलो आहोत. माघ महिना जवळ आलाय. आजपासून 5व्या दिवशी माघ स्नान सुरू होत आहे. आजच पुत्रदा नामक एकादशी आहे जी व्रत करणाऱ्यांना पुत्र देते. राजा म्हणाले, विश्वदेवगण, जर आपण प्रसन्न असाल तर मला पुत्र द्या. मुनी म्हणाले, राजन, आजच पुत्रदा नामक एकादशी आहे. हे व्रत खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही आज या उत्तम व्रताचे पालन करा. महाराज, भगवान केशवाच्या प्रसादाने तुम्हास अवश्य पुत्र प्राप्ती होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, अशा प्रकारे त्या मुनीच्या सांगण्यावरून राजाने उत्तम व्रताचे पालन केले. महर्षीच्या उपदेशानुसार विधीपूर्वक पुत्रदा एकादशीचे अनुष्ठान केले व द्वादशीला पारणे सोडून मुनींच्या चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन राजा स्वतःच्या घरी गेले. त्यानंतर राणीने गर्भधारणा केला. प्रसूत काळ आल्यावर पुण्यकर्म राजाला अशा तेजस्वी मुलगा प्राप्त झाला की ज्याने त्यांच्या गुणांनी पित्याला संतुष्ट केले आणि तो प्रजेचा पालक झाला. यासाठी राजन, पुत्रदाचे उत्तम व्रत अवश्य केले पाहिजे. मी लोकांच्या हितासाठी तुमच्या समोर हिचे वर्णन केले आहे. जे एकाग्र चित्त होऊन पुत्रदा एकादशीचे व्रत करतात त्यांना या लोकात पुत्रप्राप्ती होऊन मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते. या महात्म्याच्या पठण व श्रवणाने अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते. धन्यवाद.